अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे। ट्रम्प सत्तेत स्त्री आणि पुरुष दोनच लिंग असतील, तृतीयपंथीयांना स्थान नसेल अशी घोषणा त्यांनी केली आहे। अमेरिकन लष्करामध्ये तृतीयपंथीयांना स्थान नसेल। अमेरिकन शाळांमध्ये स्त्री पुरुष लिंगांची नोंदणी केली जाणार। सत्ता हाती आल्यानंतर पहिल्याच दिवशी आदेश जारी करण्याची ट्रम्प यांनी ही घोषणा केलेली आहे। तृतीयपंथीयांची क्रेज थांबवण्याचं निवडणुकीतील वचन पाळण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडून। पद्मेश, नेमकी काय घोषणा होती निवडणुकीदरम्यानची जे वचनपूर्ती आता ट्रम्प करतात असं त्यांचं म्हणणं आहे? आपण जर बघितलं तर डोनाल्ड ट्रम्प हे पूर्ण उजव्या विचारसरणीचे जे नेते आहेत, त्यांची कन्झर्वेटिव्ह विचार आहेत, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला जातला कळते। त्यांनी त्यांच्या ज्या त्यांच्या ज्या रॅलीज आपण जर बघितल्या तर त्यामध्ये त्यांनी या घोषणा केल्या होत्या। आपण जर बघितलं ट्रम्प सत्तेत असल्यावरती स्त्री आणि पुरुष हे दोनच लिंग असं ते त्यांच्या भाषणात सतत सांगत होते। होणारे क्राईम्स असतील, ड्रग्स डिलिंग असतील, त्यामध्ये कुठेतरी यांचा समावेश आहे असं ते रेटून बोलत होते। त्यामुळे कुठेतरी त्यांच्या जो दुसरा जो कार्यकाळ असणार आहे त्याच्या पहिल्याच दिवशी ते असं हा निर्णय घेणार असल्याचं सांगतायत। आपण जर बघितलं फिनिक्स एरिझोना येथे युवा कन्झर्वेटिव्ह जे संमेलन होतं तिथे त्यांनी हे जे भाषण केले त्यामध्ये बोलताना त्यांनी असं सांगितलं की जे यौन शोषण होतं, बालकांचं लैंगिक शोषण होतं, त्यामध्ये कुठेतरी या लोकांचा वाटा मोठ्या प्रमाणात असतो। त्याचबरोबर अमेरिकेतील जे लष्कर आहे आणि नेव्ही असेल किंवा बाकीचे जे सर्व एजन्सी आहेत त्यातून जे ट्रान्सजेंडर आहे त्यांना हाकलण्यात येणार आहे असं त्यांनी स्वतः एका भाषणामध्ये केले। त्यामुळे आता जे 1 तारखेपासून ते जेव्हा पदभार स्वीकारतील तेव्हा या जो निर्णय आला ती लोक शिक्कामोर्तब करण्याचं त्यांनी जवळपास आपण त्या भाषणामध्ये सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर अमेरिकेमध्ये अनेक जे स्त्रियांचे जे खेळ, स्त्रियांचा खेळाचा जो प्रकार आहे त्यामध्ये हे ट्रान्सजेंडर आहेत त्यांना इन्क्लूड करून कुठेतरी तो खेळ खेळला जातो। त्यामुळे स्त्रियांवरती कुठेतरी आपण जर बघितलं तर एक नुकसान होतं आपल्याला पाहायला मिळालं। अनेक जे कॉम्पिटिशन झाले तिथे कुठेतरी आपण जर बघितलं हे ट्रान्सजेंडर असतात हे स्त्रियांपेक्षा कुठेतरी जास्त बळकट असतात, त्यामुळे स्त्रियांवरती अन्याय होतो अशी जी ट्रम्पची धोरण आहे त्यामुळे कुठेतरी हा निर्णय घेण्यात असं आपल्याला कळतंय। जी निश्चित, धन्यवाद पद्मेश दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तृतीयपंथीयांची क्रेज थांबवण्याचं वचन ट्रम्प यांनी आपल्या निवडणुकीच्या वचननाम्यामध्ये दिलं होतं आणि त्यानुसार आता अमेरिकेमध्ये स्त्री आणि पुरुष ही दोनच लिंग नोंदवली जातील। तृतीयपंथीयांना त्यात स्थान नसेल, लष्करामध्ये तृतीयपंथीयांना स्थान नसेल असं ट्रम्प यांनी म्हटलंय। मोठी घोषणा ट्रम्प यांनी हातात सत्ता येताच लगेचच केली आहे।